हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता घडे पुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन. आपणा सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ करूया. कालच्या चिंतनामध्ये आपण 5व्या अध्यायातील 12 नंबरच्या श्लोकावरती विचार करत होतो. त्यातले 71 नंबरच्या ओवीचा विचार आपण केलेला आहे. आता 72 नंबरची ओवी आहे. 2च ओव्या त्यावरती लिहिलेल्या आहेत, माऊलीने टाकलेल्या आहेत. कालची ओवी जी होती, तरी आत्मयोगेत आथिला जो कर्मफळाशी विठला तो घर रिगुणी वरिला शांती जगी. शांतीरूपी जी वधू आहे ब्रह्मवस्तू आपण होऊन त्याच्या गळ्यात माळ घालते, म्हणजे शांतीला तो प्राप्त होतो. शांती त्याला वरते, तो शांत राहण्यासाठी प्रयत्न करत नाही, तर शांती त्याला वरते. असा एक वेगळा विचार माऊली इथं मांडतात. कुणाला? जो आत्मज्ञानानं संपन्न झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट, जो कर्मफळाला विटला आहे, म्हणजे कर्मफळाशी त्याचं देणं घेणं काही नाही, पूर्ण उदासीन आहे कर्मफळाबद्दल. तो जे येईल ते फळ ईश्वराची प्रसाद म्हणून तो स्वीकारतो, ईश्वराचा प्रसाद म्हणून स्वीकारतो. म्हणजे त्याला कर्मफळाबद्दलच्या कुठल्याही कल्पनेतून तो बाहेर पडलेला आहे. असा कर्मफळाशी विटला. कर्मफळाशी याचा अर्थ प्रपंचरूपी जी आसक्ती आहे ती आसक्तीतून तो बाहेर पडलेला असतो आणि म्हणून त्याला शांती प्राप्त होते. म्हणजे आपल्या दृष्टीने एक विचार, छान विचार आहे की जर शांतीची आपल्याला आवश्यकता वाटेल किंवा जर गरज वाटेल तर आपण काय करावं, तर या कर्मफळाच्या आसक्तीतून आपण बाहेर पडणं गरजेचं आहे. म्हणजे त्याच्याबद्दलचा वीटच यावा लागेल. जर त्याबद्दलचा वीट आला, म्हणजे समस्त संसाराबद्दल जर वीट आला, माऊली म्हणतात 15व्या अध्यायामध्ये ते म्हणतात वैराग्य त्याच्या पाठी लागतं. जशी आता शांती त्याच्या पाठी लागलेली आहे. शांती म्हणते माळ घालतो तुझ्या गळ्यामध्ये, ती धावते आहे. आम्ही प्रपंचामध्ये असताना शांती मिळावी म्हणून शांतीचा पाठलाग करायला लागलो आहे. कुणाला पाहिजे नाही, नको आहे हे शांती? सगळ्यांना शांती पाहिजे. ती शांती कशा तरी प्राप्त व्हावी म्हणून वेगवेगळे उपाय माणसं करायला लागलेत. म्हणजे काहीतरी घरातल्या वस्तू बदलून बघतात, घरातल्या गाद्या बदलून बघतात, म्हणजे झोप लागते काय बदलून तरी बघूया. जागा बदलून बघतात, घर सोडून दुसऱ्या ठिकाणी जाऊन बघतात. का? शांती पाहिजे म्हणून. अशी वैतागलेली खूप माणसं आहेत, पण विटलेली कमी असतात. तोच काल विचार आपण बघितला. वीट येणं जो आहे ना, तो वरच्या टप्प्यातला गोष्ट आहे. ही तर म्हणतात समस्त या संसारा या समजता जाणीजे अनित्यता मग वैराग्य दवडिता पाठी लागे. 15व्या अध्यायामध्ये होय. समस्त संसाराबद्दलचा वीट जेव्हा येईल, इथं तेच वर्णन, जो कर्मफळाशी विटला, म्हणजे प्रपंचाचीच फळं आहे ती सारखी हवी वाटतात आणि कल्पनेनं अशी हवी असं वाटतात. आणि अशी काही आहेत की ती कडवट वाटतात, ती नकोशी वाटायला लागतात. आता ही कडवट किंवा गोड कुणी ठरवली? मीच ठरवतो बरं का. कारण कडवट गोड असा शिक्का मारून शास्त्रानं त्या फळांना पाठवलेलं नसतं. प्रपंचाचा कुठलंही गोष्ट असू दे, ती का कडवट किंवा गोड असत नाही. आपण आपल्या दृष्टीनं त्याला कडवट किंवा गोड समजतो, बाकी काही नसतं. त्यामुळे एखाद्याच्या दृष्टीनं असणारं सुख ते दुसऱ्याला दुःखसुद्धा वाटण्याची शक्यता असते.
माझ्या घरात मी कार घेतली तर मी कार घेणारं माझे पेढे वाटण्याचं काम किती आनंदानं चालू असतंय. बरेच वर्षापासून माझं कार घ्यायचं स्वप्न साकार झालं म्हणून आनंद वाटत असतो. पण माझा वैरी शेजारी आहे, ज्याला जमलेलं नाही, तो आपला द्वेष करत्याला म्हणतोय. कुठनं याला कार मिळाली त्याला खूप वाईट वाटत असते. कार आणलेल्याचं त्याला वाईट वाटत असतं, कार आणलेल्याचं मला चांगलं वाटत असतं. बघा म्हणजे चांगलं आणि वाईट किती चुकीचं आहे. दोघांचीही चूक आहे. ते आहे चांगलं म्हणणं हेही चूक आहे आणि ते वाईट म्हणणं हीही चूक आहे. चूक आहे म्हणजे ते काय योग्य पद्धतीचं त्याचं तर्क लढलेलं नाही असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळं संसाराची कुठलीही फळं असू द्यात ती सुख आणि दुःखाच्या रूपाने येत असतात. अशा सुख दुःखांना जो विटलेला आहे, मला सुख ही नको आणि दुःख नको, ज्याला सुख नाकारता येते ना तोच खरा त्या परमार्थ क्षेत्रामध्ये पुढे जातो, अन्यथा नाही बरं काय. कारण खरं अडकवून ठेवणारं क्षेत्र कुठलं असेल तर सुखाचा प्रांत आहे. दुःख अडकवून ठेवत नाही आपल्याला. दुःख मे सुमिरन सब करे, कबीर महाराज म्हणतात. दुःखामध्ये भगवंताचं स्मरण करणारे सगळे आहेत. पण सुखमे सुमिरन कोणच करत नाही. सुखमे सुमिरन जो करे उसको दुःख कभी न होय, असं कबीर महाराज म्हणतात. त्याचं कारण ते आहे की सुखामध्ये भगवंताची आठवण राहत नाही, कारण सुखाचा प्रांत गुंतवून ठेवणार आहे. मग वाईट कुठला? सुख वाईट आहेत ना. जर भगवंताच्या प्राप्तीमधलं आड कोणतं असेल तर विषय सुख. हे विषय सुखच आपल्याला पुढे जाण्यापासून रोखत असतं, दुःख नाही बरं काय. दुःख उलट प्रेरणा देत असतं. अरे काय आहे आयुष्यामध्ये म्हणजे विठला. विठला शब्द कशा नाही माहिती आहे काय? ते दुःखाचंच खरं स्वरूप आहे ना, प्रपंचाचं स्वरूप जे आहे ते दुःख मूळ अज्ञान, त्याला कळायला लागतं म्हणून तो विठला. पण एक कळतो त्यावेळी तो त्या दुःखाच्या त्या क्षेत्रामध्ये वावरत असतो आणि त्रास सहन करत असतो. काही शारीरिक व्याधी असतात, काही प्रापंचिक असतात, नातलगांच्याकडून होणारा विश्वासघात असतो, लोक फसवत असतात, आपले जवळचेच आपल्याला विचारत नाहीत. ह्या सगळ्या गोष्टीतून वीट येतो त्याला. हे म्हणतो हे खरे नाही, ते म्हणजे खरं काहीतरी शोधायला पाहिजे. हे केव्हा कळलं? जेव्हा त्याला प्रतिकूल स्थिती निर्माण झाली तेव्हा. जोपर्यंत अनुकूल स्थिती आहे ना, तर अनुकूल स्थिती ही परमार्थ मार्गातला अडथळा आहे. म्हणून आपण लक्षात ठेवलं पाहिजे, विषयापासून होणारी जी सुखं आहेत ती सगळी सुखं मला ज्ञानाला प्रतिबंध करणारे आहेत. मग आपण त्या सुखापासून दूर राहायचं काय करायचं? तर त्या सुखात रमायचं नाही, हा मुद्दा त्यातला आहे. सुखात रमलो ना तर इथं म्हटलं मग वीट येणार नाही त्याचा. म्हणून कर्मफळाशी जो विटलेला आहे, जो आत्मज्ञानानं संपन्न झालेला आहे, तोच फक्त काय करू शकतो? शांती प्राप्त करू शकतो. तो घर रिगवणी वरीला शांती जगी. जगामधलं शांतीला प्राप्त होण्याचं काम फक्त त्याच्याकडे किंवा त्याच्याच वाट्याला शांती येते, अन्य नाही. हा शांतीचा फक्त एक प्रकारचा भास आहे आमच्या जीवनामध्ये. थोडा वेळ शांत वाटतं बघा, कुठेतरी गेलो की आपल्याला शांत वाटतं. बरेच वेळा देव न मानणारे सुद्धा लोक आयुष्यभर देव मानत नाहीत. हे काय चाललंय यांचं, ह्यानं काय होणार आहे असे म्हणणारे लोक सुद्धा वृद्धत्वामध्ये शांत वाटायसाठी मंदिरात जाऊन बसतात. अगोदर त्याच मंदिराला ती नावं ठेवत होते आणि नंतर म्हणतात कुठेतरी मंदिरात जाऊन बसावं, मठात जाऊन बसावं. कुठं शांतीच नाही. वास्तविक शांती जगामध्ये नाही, किंवा शांती अशांती जी आहे ना ती जगामध्ये नाही, आतमध्ये आहे. आतमध्ये असलेली अशांतीच मला जाणवते, त्याला मी रूपांतर काय करतो? जगामुळं मी अशांत आहे असं म्हणतो. ही काय करतात? आत शांत असतात. त्यामुळे जग अशांत असलं ना, ह्यांचं काय देणं घेणं त्याच्याशी नसतं. या सत्पुरुषांचं तत्वविद जे असतात ना, ब्रह्मवेत्ते, त्यांना जगात काय खळबळ चाललंय ना त्याच्याशी त्याचं काही घेणं देणं नसतं. त्यांना आतून ते शांत असतं. काही होऊ दे, आपल्या आयुष्यामध्ये घटना काय घडतात इकडं तिकडं, प्रपंचामध्ये उलटं पलटं काहीतरी चालू असतात, त्याबद्दल ते फारशी खंत मानत नाहीत, कारण ते आतून शांत झालेले असतात. ही जी शांती सांगितली आहे ना ती आतली शांती सांगितलेली आहे. ही परम नैष्टिक शब्द वापरलेला आहे. नैष्टिक शांती माऊलीने वापरलं नाही नैष्टिक, पण त्याच्यामध्ये श्लोकामध्ये नैष्टिक शांतीची प्राप्ती होईल असं वर्णन केलेलं आहे. युक्त कर्म फलम त्यक्ता शांती आपनोती नैष्टिकम. असे युक्त असलेले निष्काम कर्मयोगाला प्राप्त झालेले, हे ज्यांनी कर्मफल त्यक्त्वा म्हणजे त्याग केलेला आहे, अशा कर्मफलाला जे विटलेले आहेत त्यांना नैष्टिक शांतीचा लाभ होतो. पहिल्या श्लोकाची पहिली ओळ ह्या पहिल्या ओळीचा अर्थ करून टाकलेला आहे आणि दुसरी ओळी जी आहे ते दुसऱ्या ओळीचा अर्थ करून टाकलेला आहे माऊलीने. दोन
ओवीमध्येच त्या एका श्लोकाचा अर्थ केलेला आहे. याचा अर्थ असा आपण घेतला पाहिजे की जी परमशांती आहे, ज्या शांतीला धक्का लावता येत नाही, कुणाला कोणतरी येऊन माझं बिघडवू शकत नाही, अशी ती शांती आहे. कोणी येऊ जावो काही फरक पडत नाही, अशी ती शांती असते. आमची शांती बिघडते. खूप माणसं शांत असतात, पण जरासं त्यांच्या प्रतिकूल घटनेच्या सहवासात ते आले की बिघडून जातं त्यांचं. दाराची कटकट आणि हवेची झुळूकसुद्धा त्यांना बाधते. ते म्हणतात कसली हवा वाहायला लागली सकाळ. परमपूज्य काका उदाहरण देतात. तो माणूस कोण आहे साधक बोलतो ना काकांशी, आणि तो म्हणतो सकाळी मी पहाटे 4ला उठतो, पण कावळ्यांची कावकाव जी आहे ती मला ध्यानाला अडचण निर्माण करते. मग परमपूज्य काकाने त्यांना विचारलं हे काय आहे, तर ऐकणं आहे. मग ऐकणं कुणाच्या सत्तेवर घडतं असा विचार कर, आणि कावळ्यांचा आवाज हा आत्मसत्तेच्या याच्यावरतीच येत असतो असं समजून तो आत्मसत्तेच्या अनुसंधानामध्ये राहा, असं वर्णन परमपूज्य काकांनी दृष्टांत देताना सांगितलेलं आहे. पण हे कळेल तेव्हा ना, आपण अधिष्ठानाकडे जात नाही ना, वरच्यावर उपाधीमध्येच असतो. उपाधीमध्ये आपण वावरत असतो, त्यामुळे उपाधीचे त्रास होत असतात. मी बाबा म्हणून घेतलं ना, तर बाबापणाचा वडीलपणाचा त्रास भोगावाच लागतो. कारण मी म्हणून घेतलं ना पहिल्यापासून. मी वावरलो, सगळीकडे नाचलो, बागडलो. जेव्हा बाबा झालो तेव्हा पेढे वाटले, त्यावेळी कुठं आनंद कुठं होता का नाही. ज्यावेळी पोरग्याला ॲडमिशन चांगलं मिळालं, गावभर सांगत सुटलो, आनंदी होतो का नाही. त्याला नोकरी लागली, त्याला मुलगी चांगली मिळाली, त्याला आणि मूल झालं, किती आपल्याला वाटतं. आता काय झाला, आजोपणाचा आनंद साजरा करायला लागला. आनंद करतोस ना. आता जर नातवानं त्रास द्यायला तुला सुरुवात केली ना, तर त्या उपाधीचा त्रास तुला होणारच ना. आजोबा म्हणून घ्यायला चांगलं वाटलं, वडील म्हणून घ्यायला चांगलं वाटलं, मग वडीलपणाची जी उपाधी आहे त्या उपाधीचा जो त्रास आहे तो का तुला नकोसा आहे, हा मुद्दा आहे. म्हणून उपाधीपासून जो बाजूला जातो आणि अधिष्ठानाकडे दृष्टी ठेवतो ना, अधिष्ठानाकडे त्रासच नाही ना. तिथं काही विकार नाहीत, कुठला विशेषत्व काय नाही, तिथं कुठल्याही प्रकारची खळबळ नाही, उचापती नाहीत, हलणं नाही, डुलणं नाही, असं स्थैर्य तिथं आहे. मग त्या स्थैर्यावर जर आपण प्राप्त झालो, म्हणजे आपण कालच उदाहरण घेतलं होतं, फिरत्या चाक्यावर बसण्यापेक्षा मध्ये न हलणाऱ्या कन्यावर बसलो पाहिजे आपण, तरच आपल्याला शांतीचा अनुभव येईल. नाहीतर अन्यथा शांती अनुभवता येणार नाही. म्हणून या सगळ्या कर्मफळाशी म्हणजे उपाध्यांशी प्रापंचिक सुखदुःखाच्या उलाढाली, अप्स अँड डाऊन्स असतात प्रपंचातले, ते अप्स अँड डाऊन्स चालू राहू द्यात, आपण अप डाऊन्स व्हायचं नाही, हा मुद्दा त्यातला आहे. ते होऊ देत ना, त्यांचं काहीतरी होते, ते परिवर्तनशील असा संसारच आहे, त्याचं काही खळबळ चालूच राहणार आहे. पावसाळा येतो, उन्हाळा येतो, हिवाळा येतो, सारखा एकच ऋतू राहावा असं कसं म्हणू आपण. तशा आपल्या आयुष्यामध्ये दुःखाचे संकटाचे प्रसंग आपल्या दृष्टीनं आपल्याला भोगायला मिळत असतात, हे येणारच प्रारब्धाप्रमाणे. पण त्यामध्ये मी हलता कामा नये, मी डुलता कामा नये, म्हणजे आपल्याला नैष्ठिक शांतीचा लाभ होऊ शकतो असं माऊलींना सांगायचं आहे. म्हणून जे युक्त आहेत म्हणजे निष्काम कर्मयोगानं युक्त झालेले आहेत, ज्यांनी कर्मफलाचा त्याग केलेला आहे, कर्मफलाचा म्हणजे कर्मफलातल्या आसक्तीचा त्याग केलेला आहे, त्यांनाच या परमशांतीचा नैष्ठिक शांतीचा लाभ होतो. जे आत्मज्ञानानं संपन्न झालेले आहे, आत्मयोगे अथिला जो कर्मफळाशी विटला, तो घर रिगोनी वरिला शांती जगे. पुढचा बघा, एरू कर्मबंध किरीटी, उरलेले. एरू म्हणजे दुसरे जे आहेत ते, इथं अयुक्त शब्द वापरलाय बघा. युक्त नसणारा, अयुक्त कामकारेन फले सक्तो निबद्धते. निबद्धते म्हणजे बंधनात पडतो आणि हा सुटतो. युक्त जो आहे ना निष्काम कर्मयोग, त्याला निशांती प्राप्त होते. एरू कर्म बंदे किरीटी. किरीटी म्हणजे अर्जुनाला शब्द वापरला. अभिलाषाची या गाठी, तो इच्छेच्या कशानं त्या साखळीनं बांधलेला असतो. कळासला खुंटी फळभोगाच्या. कळासला म्हणजे फळभोगाच्या कुंटीला तो जखडून टाकलेला असतो. कळासला म्हणजे अगदी त्याला बांधून टाकलं असतं. कशाला बांधलेला असतो हा, ही फळभोगाची खुंटी असते ना, त्याला तो बांधून घेतो. आणि फळभोगाच्या खुंटीला बांधणं म्हणजे कर्मबंधानं बांधणं. मुद्दा तोच आहे, जेव्हा कर्मफलासक्ती निर्माण होते ना, त्याच वेळी तो बांधला जातो. तिथं माऊली शब्द वापरतात, ही भोगाची खुंटी आहे आणि त्याचं हे काय आहे, इच्छेचं दोर आहे. त्या इच्छेच्या दोरानं तो स्वतःला तिथं बांधून घेतो. आसक्तीचा दोर आहे, तो आसक्तीचा दोर त्याच्याकडं आहे आणि त्यानं गळ्यात गुंडळून आपणच घेतलाय बरं का. इच्छा टाकली ना, गळ्यातला दोर सुटला. इच्छा धरली ना, गळ्यात दोर फास अडकलाच म्हणून समजायचं, कारण तो दोर बांधलेलाच आहे कुठं, फळभोगाला.
मग फळभोगाला फळभोग असू दे तसे असू दे, आपण त्याला बांधून घेता कामा नये. आपण बांधून घेतलंय, फळाचे भोग हे येणारच. आपण कर्म केलंय म्हणल्या फळभोग राहील कुठे सांगा बघू. फळ ही वाटणीला येणार आहे, ती कसली असतील त्याला आम्ही नाव देतो. ही सुखाचं फळ आहे, हे दुःखाचं आहे, मी पापाचं फळ आहे, हे पुण्याचं फळ आहे. त्यांच्या दृष्टीनं कर्माला त्याला काही ते दखलच घेत नाही. ते आहेत ती फळं ती आहे तशी भोगायला मिळत असतात आपल्याकडं. पण फळभोगाला जो बांधून घेतो, आसक्तीनं बांधून घेतो, इच्छेनं बांधून घेतो, त्यावेळी ती इच्छाच कर्मबंधाला कारणीभूत होते. कुणाला? जो अयुक्त आहे. अयुक्त कसा म्हणजे कसा? सकाम कर्म करणारा. आणि युक्त शब्द अगोदर वापरला श्लोकामध्ये, निष्काम कर्म करणारा. सोपे सोपे अर्थ माऊलीने दिलेत बरं का त्याचे. म्हणजे भगवद्गीतेचा इतरत्र थोडासा अभ्यास करताना थोडंसं कठीण जातं आपल्याला. आचार्यांच्या भाष्यावरचा अभ्यास करताना, आचार्यांच्या भाष्याचा बी अभ्यास करणारे लोक खूप आहेत. भगवद्गीता आणि आचार्यांचं भाष्य एवढं ते बघतात. पण बरेच वेळा जवळजवळ 80-90% ज्ञानेश्वरी आचार्यांच्या भाष्याला पकडून केलेल्या आहे. पण काही वेळा माऊलींनी मात्र आपला ट्रॅक सोडलेला आहे. ते संत आहेत ना, त्यामुळे त्यांनी ट्रॅक सोडलेला आहे. त्यांनी वावरलेले आहेत. ते तसे असले संन्यासी जरी असले जन्मतः, तरी प्रपंच खूप, संसार खूप त्यांनी बघितलेला आहे. आणि त्यामुळे त्यांनी संसारिक लोकांची स्थिती जी आहे त्या स्थितीला धरून ओव्या केलेल्या आहेत. त्यामुळे त्या आपल्याला उपयोगाला पडतात आचार्य भाष्यांच्या पेक्षा. इथं वर्णन करताना म्हटलेलं आहे, येरू कर्मबंधे किरीटी. जो अयुक्त आहे, सकाम कर्म करतो, तो काय करतो? अभिलाषाची या गाठी. अभिलाषा म्हणजे इच्छा, आसक्ती. आसक्तीच्या गाठीमध्ये बांधला जातो. कळासला म्हणजे जखडून घेतला जातो. खुंटी. खुंटी कसली आहे? फळभोगाच्या. फळभोगाची खुंटी तिथं आहेच. ती सगळ्यांच्या आयुष्यात असते बरं काय. फळभोग हे सगळ्यांना आहेतच, ती खुंटी आहे. पण त्याचा दोर जो आहे तो इच्छेचा दोर आहे, आसक्तीचा दोर आहे. तो आपण अडकून घ्यायचं की नाही हे आपण ठरवायचं. ते फळभोग काय मला मिळणार नाही तसं नाही. माझ्या पोटाला मुलं मुली किती व्हायचे अगोदर ठरलंय, किंवा मी निसंतान आहे की आहे अगोदर ठरलेलं आहे. मला मुलांनी किती त्रास द्यायचा, काय सुखात ठेवायचं अगोदर ठरलेलं आहे. पण मी जर फळाची इच्छा करायला लागलो ना, तर मी स्वतःला बांधून घेतो ना. बरं, त्या व्हायच्या घटना त्या का टळतच नाहीत, होणारच आहेत. फळाचे भोग हे मिळणारच आहेत. माझं कर्म कसं असेल त्यावर फळभोग अवलंबून आहे. ती पापाची फळं दुःख आहे, पुण्याचं फळ सुख आहे. सर्वसाधारण शास्त्रानं त्याचा निर्णय करून ठेवलेला आहे. त्याचा विचार फारसा करू नये, कारण ती येणारच आहेत. अपरिहार्य असा शब्द वापरला आहे. जसा मृत्यू अपरिहार्य आहे त्याचा विचार करू नये, तशाच पद्धतीचं जे फळभोग आहेत त्या फळभोगाचा विचार करू नये. मी आसक्तीत त्यात अडकलोय काय याचा विचार करा. मी फळभोग जे आहेत मिळणार आहेत त्याची कल्पना करून ठेवलंय का? एक डायग्राम करून ठेवतोय आपण. इथून असं होणार, 10व्या वर्षी या 10 वर्षानंतर मी असं करणार, तिथून तसं करणार. ही सगळी कर्माची काय आपली काल्पनिक अशा हा मॅप तयार असतो. आणि या मॅपमध्ये इतकं आपण गुंतून जातो. पुढे जाऊन 10 वर्षांत तो मॅप बघितला, त्यातला कुठंपर्यंतच प्रवास झालेला नसतो. भलत्याच दिशेनं इकडं भारताचा मॅप असतो आणि इंग्लंडला पोचलेला असतो, किंवा इकडं अमेरिकेत पोचलेला असतो. कारण त्याचं काय माहिती आहे का? अगोदर जे नियोजित आहे ना, ते नियोजित याला माहीत नाही. आणि हा नियोजन करतोय, नियोजकाला बाजूला ठेवून आणि नियोजकाची भक्ती सोडून. विचार कसा आहे बघा, जो नियोजक आहे त्याची भक्ती सोडून आपण नियोजक व्हायला जातो, म्हणून फसतो. आपण नियोजक होऊ नये. नियोजन ठरलेलं आहे, नियोजक आहे, आपण त्याप्रमाणे वाटचाल करायची आहे. म्हणून आपण काय करायचं आहे? भ्रामयान सर्व भूतानी यंत्रारूढानी माया. हे सगळं जे आहे ना, हे यंत्र चालवणारा एक वेगळा आहे, मी यंत्र आहे. त्यामुळे यंत्र चालवणाऱ्या तो चालवणाऱ्याच्या डोक्यात काय आहे ना, तो त्या पद्धतीनं मला कर्माचे फळभोग देत असतो. मी त्यामध्ये आसक्ती ठेवता कामा नये. आसक्ती तर काय करावं मग? तो यंत्री आहे ना, तो त्याच्याकडे पाहावं. ड्रायव्हर आहे ना, जो सारथी आहे ना, त्याच्याकडे पाहावं. हे बघणं फार महत्त्वाचं आहे. आणि असं जेव्हा घडेल ना, तेव्हा काय होईल? ही फळभोगाची जी खुंटी आहे, त्या फळभोगाची खुंटी असं ना का, माझा त्याच्याशी काही संबंध नाही ना. खूप काही गोष्टी जगामध्ये घडत असतात. एखादे दुष्ट माणसं पण असतात. आपण म्हणतो असं नात का, मी त्याच्यापासून दूर आहे ना, त्यामुळे ते दुष्ट माणूस असला तर त्याचा मला काही त्रास होणार नाही. तसं हे आहे, फळभोगाची खुंटी खूप दूर आहे. म्हणून माणसाला जे गुंतून टाकतं ना, ते मनातल्या सगळ्या कल्पनाच गुंतून टाकत असतात. मनच फळभोगाची इच्छा करत असतं.
फळभोगाच्या आसक्तीत अडकून राहिलं असतं. उपनिषद सुद्धा आपल्याला सांगतंय, मन एव मनुष्याणां कारणम बंध मोक्ष यो बंधाय विषयासक्तम मुक्ते निर्विषम स्मृतम. हे अमृतबिंदू नावाचं उपनिषद आहे ना, त्यामधला श्लोक आहे बघा. मन एवं मनुष्याणां कारणम बंध मोक्ष यो. दोन्हीला कारण मन आहे. बंधाला कारण मन आहे, मोक्षाला कारण मन आहे. मुक्त होतं म्हणजे मी मुक्त झालो ज्यावेळी विचार करतो ना, त्यावेळी मनच मुक्त झालेलं असतं. मी बंधात आहे असं जेव्हा वाटत असतं त्यावेळी मनच बंधात असतं. बंधात वगैरे शरीर वगैरे बंधात काय नसतं, किंवा इंद्रिय बंधात नसतात. ती सगळ्या जड वस्तू आहेत. हे जे मन अंतकरण आहे ना, ते बंधात असतं. म्हणून कारण कशाला आहे? मन. काय कोण कारण आहे बंध मोक्षाला? तर मन एवं मनुष्याणां कारणम बंध मोक्ष. काय करतं? बंधाय विषयासक्तम. विषयासक्ती असते तेव्हा बंध असतो. आणि मुक्ते निर्विषय स्मृतम. ज्यावेळी आपण मुक्ततेचा अनुभव येतो त्यावेळी निर्विषय झालेलं तेच मन असतं. विषयात अडकलं की ते बंधात असतं, निर्विषय झालं की ते मुक्त होतं. मन तेच आहे बरं काय. मनाच्याच सगळ्या क्रिया चालू असतात आणि ही मनाचीच खुंटी आहे. त्याला आपण बांधून घेतलेलं आहे आणि त्यामुळं आपल्या एरझारा बंद होत नाहीत. सतत तो फास आपल्याभोवती गळ्याभोवती अडकलेला असतो. जीव बांधला जातो आणि मग तो कंतो, व्यथेनं कळवळतो. त्याला वाटते मला सुटावं, पण सुटण्याचा मार्ग त्याला कळत नाही. तो सुटावं म्हणतो, पण ज्या दोरीनं त्याला बांधलेलं आहे ती दोरी तो सोडत नाही. जरासं चिंतन करूया आपण त्याच्यावरती. ज्या दोरीनं त्याला बांधून ठेवलेलं आहे, काल्पनिकच दोरी आहे, पण त्या काल्पनिक दोरीनं ज्या दोरीनं त्याला बांधून ठेवलेलं आहे त्या दोरीला हा सोडत नाही. दोरी दोष नाही बरं काय. दोरी सगळीकडे आहेच, ती आहे, नियमानं ठेवलेली आहे. ईश्वराची योजना आहे. फळ कर्माची फळं ही ठरलेली आहे. आणि त्यातली आसक्ती ही जादाची गोष्ट आपली आहे. जीवाची गोष्ट काय आहे? आसक्ती. जीवानं कर्म करावं आणि बाजूला व्हावं. आपलं काम झालं, स्वतःला विथड्रॉ करावं म्हणतात बघा. हां, तिथून विथड्रॉ करावं. आपण पैसे कसे बँकेतून विथड्रॉ करतोय तसं विथड्रॉ करावं स्वतःला, म्हणजे उचलून अलगद बाहेर काढावं. माऊली म्हणतात ना 9व्या अध्यायामध्ये, जडजडोनी वहिला निघ. वहिला असा इकडे खळबळ न करता अलगद बाहेर पड, म्हणजे स्वतःला बाजूला कर. भक्तीची ये वाटेला, अशी भक्तीची वाट पकड. जिया पावेशी अव्यंग निजधाम माझे. तू माझ्याजवळच दिसेल. स्वतःला उचल, बाजूला कर त्या प्रपंचाच्या क्षेत्रातून आणि वाट कुठली पकड? भक्तीची, ज्ञानाची वाट पकड. तुझा हा रस्ता बरोबर तुला माझ्यापर्यंत घेऊन येईल. मोकळा ये मात्र, म्हणून स्वतःला बाहेर काढ. तू जर ओझं घेऊन आलास ना, हे दगड आहेत पायातले. अहंकार, हे चित्त, मन, हे पायातल्या बेड्या आहेत. ह्या बेड्या जोपर्यंत आपण टाकत नाही, पायात बेड्या घालून आता आपण चालायला लागलोय, म्हणून त्रास होतोय आपल्याला. जो सारखं जे मन चलबिचल आणि अस्वस्थतेची जाणीव होते ना, त्या बेडींच्यामुळं होतं. आणि अहंकार तरी फार मोठा दगड आहे, मोठाच्या मोठा शिळा म्हणायला पाहिजे, पायाला बांधलेली. आपल्याला चालता चालत नाही, हलके पण कसं येणार आहे. म्हणून त्यांचा प्रवास आहे ना, ही माणसं धड अहिक व्यवस्थित करू शकत नाहीत. पारलौकिकाचा तरी विचारच करायला. जयाचे अहिक धड नाही तयाचे काय म्हणतात ते माऊली म्हणतात, त्यांचं परलोक कशाला विचारायचा. त्यांचा अहिक सरळ प्रपंच ज्याला धड करता आला नाही, त्यांचं पारलौकिकाचा विचार कशाला करायचा. तसा हा दगड घेऊन चालतो, दगड घेऊन ज्ञानेश्वरी वाचतो. पायात बेडी घालून ज्ञानेश्वरी वाचतो, पायात बेडी घालून नाम घेतो, तत्वचिंतन करतो. ह्यामुळे होते काय माहिती आहे का, कणत केलेलं साधन आहे ना, ते फलद्रूप होत नाही. पंडित होईल तो, पण पुढे कडेपर्यंत जात नाही, कारण दगड आहे ना अहंकाराचा पायामध्ये बांधलेला. कसा चालत जाईल. हलके झालेले आहेत ना, त्याच्यानंतरचे पाठीमागून त्याच्या पुढे पळत जातात. तो त्यांचा द्वेष करतोय. द्वेष कशामुळे करतोय माहिती आहे का, पायात दगड आहे ना अहंकाराचा, म्हणूनच मनात द्वेष येतोय. हा माझ्या पुढे गेला, हा माझ्या पुढे गेला. परवा तरी अनुग्रह घेतला होता आणि असा कसा पुढे गेला. मी तरी कधीचा अनुग्रह, कितीतरी सज्जनगडाचे मी काय अभ्यास वर्ग केलेले आहेत. कुणावर ते टीका नाही बरं का, मी माझ्यावर स्वतःवर टीका करून घेतोय. ते किती मी अभ्यास वर्ग केले आणि हे कुठं तरी आलेत, गेल्या वर्षी अनुग्रहित झालेत आणि बघा किती माझ्या पुढे जात्याला मी बघायला लागलोय. आता का जातात माहिती आहे का, त्यांनी त्या अहंकाराचे दगड जे आहेत ना पायातले सोडून टाकलेले आहेत. नको म्हणतात आम्हाला, कारण आम्हाला जायचं आहे पुढं, हा त्यांचा निश्चय आहे.
त्यांना रेंगाळायचं नाही. रेंगाळणारी असतात ना, रेंगाळतात कधी, इकडं तिकडं मोहाचे सगळा प्रदेश मोहाचा आहे हा प्रपंचातला. इकडं मोह आहे, तिकडं मोह आहे, या वाटा सगळ्या मोहाच्या आहेत. म्हणून जाताना सुद्धा अशा मोठमोठे तिट्टे आहेत. इकडे 4 वाटा फुटले, इकडे 2 वाटा, इकडे 2 वाटा, सगळीकडे वाटाच वाटा. ज्यानं शास्त्र व्यवस्थित केलं, अवगत केलेलं आहे, तो वाट बरोबर निवडतो. तिकडं झगमगाटाला बळी पडत नाही. हा प्रपंचाचा झगमगाट त्याला मोहात पाडत नाही. पुढे आलंय आता वर्णन आपण बघणार आहोत की या मोहामुळंच पुढची वाट खुंटते. कुठेतरी कीर्तीचा मोह होतो, कुठेतरी काहीतरी होत असतं. आता ह्यामुळं होणार आहे काय, आता माझ्या प्रवचनाला किती लोक आहेत हे सांगणं हे सुद्धा अभिमानाचं बाळगतात कीर्तनकार, प्रवचनकार. काही किती गंमतशीर गोष्ट आहे ही. काय विचार करून केल्यासारखी, विचार करून बोललं पाहिजे ना, पण तसं बोललं जात नाही. माझ्या कीर्तनाला किंवा प्रवचनाला किती लोक उपस्थित होते हे सांगतात. माझं जे चॅनल आहे ते किती जणांनी सबस्क्राईब केलं, किती लाईक्स आल्या. हे लाईक्स जोपर्यंत लाईक्स होतात ना, तोपर्यंत हा गुंतलेलाच आहे. तोपर्यंत लौकिकता सुटत नाही. ही मोठ्यांची लौकिकता आपण बघायला लागलो ना. आमचं तरी छोटा छोटा प्रपंच आहे हो, आपण फार छोटी माणसं आहे. आपल्याला या छोट्या गोष्टीतून बाहेर पडायला फार सोपं आहे. मोठ्यांना फार मोठ्यातून बाहेर पडावं लागतंय. मोठ्यांना फार मोठ्यातून बाहेर पडावं लागतंय. श्रोता लवकर तरुण जातो, वक्ता अडकण्याची शक्यता जास्त. त्याला कारण आहे माहिती आहे काय, मोठा जेवढा त्याचा अहंकार मोठा, आणि जेवढा छोटा त्याचा अहंकार छोटा. छोटा अहंकार त्यागायला फारसा त्रास होत नाही हो, मोठा अहंकार घालवायला फार त्रास होतो. असा विचार करावा. आणि हा ज्या खुंटीला बांधलेला आहे ती खुंटी आहे अशी गच्च पकडणारी. म्हणून आपण मगाशी मुद्दाम त्याबद्दल विचार केला की जी खुंटी, जो दोर याला खेचतो, त्याच दोरीला हा स्वतःला धरून बसलेला आहे आणि म्हणतोय मी बंधनात आहे. दोरी बंधन करू शकत नाही, ती जड आहे. दोरी बंधन करत नाही. मी तरी चेतन आहे ना, मग चेतनाने विचार करायला पाहिजे जडापासून बाजूला जाण्याचा. संसार जड आहे, ह्या संसाराच्या दोरीला मी पकडून ठेवलं. मी मुलाबाळांच्या त्या भावनेला पकडून ठेवलेला आहे. नातवंडामध्ये मी गुंतून आलो. रोज संध्याकाळी व्हिडिओ कॉल नाही केला, नातवांचं तोंड नाही बघितलं तर स्वस्त झोप लागत नाही. मठात असताना सुद्धा मठात असताना अभ्यास वर्ग करताना सुद्धा नातवाचं तोंड संध्याकाळी बघावं लागतं. फोन नाही केला तर अस्वस्थ होतं. का फोन करावं असं वाटतंय. ही आसक्ती, या खुंट्याला बांधून घेतलंय मी. मी आहे मठात, खुंट्या आहे घरात. गंमत कशी आहे बघा, खुंटा घरात आहे पण कुठून माझ्यावर प्रभाव टाकतोय, कुठलं कुठं लाखो किलोमीटरवरनं प्रभाव टाकतो आणि मला बांधून ठेवतो. मठात असताना सुद्धा बांधून ठेवतो. याचा अर्थ आपण विचार करणं फार गरजेचं आहे. मंदिरात असताना, चिंतनात असताना सुद्धा तो मला बांधतो. याला कारण फलासक्ती. फलासक्ती शब्द वापरलाय बघा. अभिलाषेची या गाठी, ही गाठ जी अशी आहे ना, अभिलाषेची आणि इच्छेची, फार गुंतवून ठेवते. विवेकानंदांचं फार सुंदर वाक्य आहे, आपण लक्षात ठेवण्यासारखं आहे. ते उद्धृत केलेलं आहे त्यांनी. दाईन ओनली एज द हँड दॅट ड्रॅग्स द रोप. काय म्हणतात, ते तुझेच हात आहेत की जे त्या दोराला ओढतात. दॅट होल्ड दी, तोच दोर तू पकडून ठेवलास. जो दोर तुला खेचतो त्या दोराला तू पकडून ठेवलंस. दाईन ओनली एज द हँड दॅट ड्रॅग्स द रोप दॅट होल्ड दी. लेट गो दाय होल्ड. अरे सोडून दे तो रोप. रोप जे धरलास ना हातामध्ये, फक्त सोडून दे. तू काय करायचं नाही रोपाबद्दल. रोप का फिरवायचा काही करायचं नाही. तू फक्त तुझा हात रिकामा करून घे. रिकामा झालास ना, सीज लॅमेंट म्हणतात, शोक करायचं बंद कर. तो रोप सोड आणि शोक करायचं बंद कर. तूच त्या रोपाला पकडलंस, तूच सोडायचं आहेस. त्या रोपानं तुला पकडलेलं नाही. संसार अजिबात बांधत नाही. मी संसाराशी स्वतःला जखडून, कळासला खुंटी, कळासला खुंटी शब्द वापरलाय माऊलींनी त्यासाठी. कळासला म्हणजे मी जकडून घेतलंय, मिठी मारून बसलोय त्याला, आणि मला कोणतरी सोडवा तर कोण सोडवणार आहे. तूच मिठी सैल कर ना. अशी मिठी जेव्हा सैल होईल ना, काय तुकोबाचा अभंग आहे, आता आठवत नाही तो, पण असू दे. त्या अभंगामध्ये ते म्हणतात की ती मिठी सैल झाली म्हणतात. ती मिठी सैल होते. सैल केव्हा होते म्हणजे आता नामाचा भडीमार असेल, साधनेचा भडीमार असेल, तत्वचिंतनाचा असेल ना, तो मारा तरी आपण करावा लागतो त्याशिवाय. आणि विचार करावा लागतो. नुसतं नाम घेऊन चालणार नाही बरं का, नुसतं ध्यान करून चालणार नाही. नामाचा आपल्याला उपयोग होईल ते करण्यासाठी, परंतु विचार हे मोठं साधन आहे. विचारानं येथे विचारता निरसले, प्रपंच सहज सांडवले, तत्वता तत्व उरले ज्ञानी. अशी माऊलींची उभी बघा.
येथे विचारता निरसले. विचारता म्हणजे विचार केल्यानंच त्याचं निरसन होतं. आणि प्रपंच सहज सांडले म्हणजे प्रपंच टाकता येतो, त्याचा निराश करता येतो. कसं आणि काय उरतं? तत्वता तत्व उरले ज्ञानी असे. जेव्हा सगळ्याचा व्यतिरेक होतो ना, त्यावेळी जर राहतं जे तत्व आहे ना, त्यावेळी राहते ते तत्व आपण स्वतः असतो. व्यावृत्ती, असदाची व्यावृत्ती हा शब्द आहे, माऊलींची ओळीच आहे. हे असद आहे ना, त्याची व्यावृत्ती करत जावं आणि मग तत्वता तत्व उरले ज्ञानी अशी. जे ज्ञानी असतात सत्पुरुष ना, ते म्हणतात हे सगळं खोडून टाकायचं. त्रिगुण असार निर्गुण ते सार, सारासार विचार हरिपाठ. माऊली सरळ 3ऱ्या अभ्यंगामध्ये बोलून टाकतात. हे सार आणि असारचा व्यवहार विचार जो करतो ना, त्याचाच व्यवस्थित असा परमार्थ टिकत असतो. म्हणून ही खुंटी आहे ना, ती विचारपूर्वक बघायची. कुठली खुंटी मला, ती खुंटी कुठल्या फलासक्तीची आहे, कुठलं फळ मला पाहिजे वाटते, कुठलं फळ, त्याचा दोर कोणता आहे, तो आहे साधाच, पण मला खेचतो का, माझी झोप का घालवतो, नामाला बसू देत नाही. वाचायला लागलं तर लगेच मिटवून पान जाऊ, वरती बाहेर जावं, इकडे जावं, वाऱ्याला बसावं, ते ऐकावं, काहीतरी एखादी मालिका तरी बघावी, जावं फिरावं तिकडे तरी, कुठेतरी हॉटेलला जाऊन जेवावं. हे सगळे दोराचे परिणाम आहेत. फलासक्ती उपभोगाची वृत्ती आहे आणि सगळे भोग मला हवेसे वाटतात. ही अस्वस्थता जाणवते. याला कारण हा फास आहे. कोणता? अभिलाषेची या गाठी. ही अभिलाषेची गाठ आहे ना, हे म्हणूनच काय करावं लागतं, निष्काम कर्माने मोक्ष आहे वर्ण म्हटलंय, आणि सकाम कर्माने बंद आहे. दोन्ही गोष्टी एकत्रच आहे. फक्त चावीची गोष्ट आहे. कुलपात चावी कशी फिरवली की कुलूप निघतं आणि उलटी केली की बसतं. मात्र चावी एकच आहे, पण फिरवण्याची कला सद्गुरू देत असतात. ती कला सापडली पाहिजे आपल्याला. म्हणजे मन मनुष्य कारणम बंद मोक्ष म्हणलं ना, इकडे फिरली की बंद, उजव्या बाजूला फिरलं की मोक्ष. आता उजव्या बाजूला फिरायचे असते हे कळलं पाहिजे मात्र, नाहीतर कुलूप उघडणारच नाही. त्यामुळे कुठंही असं काहीतरी असलं, कुलपाची चावी असते ना, ती आपण म्हणतात, तत्ववेत्ते सांगतात, कुलूप बनण्यापूर्वी चावी बनते. कुलूप बनण्यापूर्वी चावी बनते. त्यामुळे आपल्या समस्येचे जे हल होतात ना, समस्येची जी सोल्युशन्स असतात ना, ही सोल्युशन अगोदर असतात. उत्तर असल्याशिवाय प्रश्नच तयार होत नाही. आपण उत्तराकडे जात नाही, प्रश्नाच्या चिंतेमध्ये असतो. सतत प्रश्न आहेत, पण प्रश्नाला उत्तर असतं. ते उत्तर ढूंढणं, शोधणं हे आपलं काम असतं आणि ते विचारानं शोधायचं असतं. मी कुठं नेमका गुंतलोय, कोण सांगेल मला, येऊन सांगा बघू. कोणी सांगणार नाही. सद्गुरू संत आपल्याला साधन सांगतात. त्यातलं कुठलं एक तुला लागू पडतंय बघ म्हणतात. ते 1000 प्रकारचे ग्रंथ साधन सांगत असतात. किती ग्रंथ आहेत, किती साधनांचे प्रकार सांगितलेले आहेत. असं करा, तसं करा, कोण काय म्हणतोय, कोण असं ध्यान करा, कोण ध्यानाचे क्लासेस पण चालू आहेत. ध्यान लावायला बसले, आता लावायचं असतं का लागतं ध्यान, हा मुद्दा आहे. परमपूज्य काका आपल्याला नेहमी सांगत असतात, ध्यान लागतं, ध्यान लावायचं असतं. असं जोपर्यंत आहे ना, जोपर्यंत ध्यान लागत नाही, तो म्हणे तासभर ध्यानात होता. आता कशात होता कुणाला माहिती, आणि कसल्या ध्यानात होता हे माहिती नाही, पण तासभर बसला होता. पण कसा बसला होता कुणाला माहिती. त्याबद्दल फारसा विचार ध्यानाचा याचा करत बसू नये, किंवा लागत असेल तर जरूर लागावं. पण ते चालता बोलताना सुद्धा ध्यान फार श्रेष्ठ आहे. बाधित अनुवृत्तीनं जगता आलं पाहिजे. हे समोर दिसणारा प्रपंच सगळा आसार आहे. मी ज्याला स्पर्श करतो, ऐकतो, बघतो, चाकतो, हे सगळं आसार आहे. असं खाताना, स्पर्श करताना, पाहताना, ऐकताना त्यावेळी आपलं अनुसंधान टिकलं पाहिजे. ती सावधानता आपण सोडता कामा नये, की ज्यावेळी मी करत असतो सगळं इंद्रियानं काम, त्यावेळी त्याचा ही जे चालू आहे ना, ती सावधानता सांभाळता आली पाहिजे. म्हणून कुठल्या कोणतीला कोणत्या दोरानं म्हणजे अभिलाषेचा, कुठली अभिलाषा माझी संसारातली शिल्लक आहे, हळूहळू ते दोर कट करत राहावं. कट करणं फार गरजेचं आहे. म्हणजे परतीच्या वाटा बंद होतात ना, पूर्वीसुद्धा तसं करायचे. मग तानाजी मालुसरेंनी कोंढाणा गड जेव्हा जिंकला ना, त्यावेळी तानाजी मालुसरे पडले, आणि पडले म्हणून त्यांचे सगळे सेनापती पडला म्हणून सैनिक पळायला लागले. त्यावेळी सूर्याजी त्यांचा भाऊ म्हटला, अरे सगळे गडावरले खाली जायचे दोर मी कापलेले आहेत, आता लढा आणि जिंका, नाही तर लढून मरा, पाठीमागे जाता येत नाही. आपण पाठीमागले दोर कापले पाहिजेत. भूतकाळात रमणं सोडलं पाहिजे. भविष्यकाळातल्या बुड्या म्हणतोय ना आपण, भूतकाळातल्या बुड्या आणि भविष्यकाळातल्या उड्या परमपूज्य काकांचं वाक्य आहे. ह्या टाकता आल्या पाहिजेत आपल्याला. हेच बंद बांधून ठेवतात.
भविष्यकाळाचं चिंतन हा एक दोर असतो. भूतकाळामध्ये डुंबून जाणं आणि त्यांचं चिंतन करणं हा एक दोर असतो. आणि वर्तमान काळाला पकडणं, समोर तरी तो बसलेला असतो. मला घ्या म्हणतो वर्तमान काळ, पण आपण त्याचा विचारच करत नाही. वर्तमान काळ नेहमी सुखात ठेवू शकतो. आत्ता या क्षणी मी कुठं दुःखात आहे सांगा बघू? नाही. एक राजा आहे, तो अगदी त्रस्त झालेला आहे. साधू पुरुषांच्याकडे गेला आणि म्हटला, मला सारखं अस्वस्थ वाटतं, क्रोधित व्हायला वाटतं, चिडचिडापणा येतो आणि काय सुचत नाही, मला काहीतरी उपाय सांगा. ते म्हटले, बस तिथं. बसले. म्हटले, डोळे मीट. आता कुणाचा क्रोध येतो? नाही म्हटले. आता चिडचिडापणा आहे? नाही. आता अस्वस्थता वाटते? नाही, काहीच वाटत नाही. मग कुठली अस्वस्थता आहे तुला? ह्याचा अर्थ तो भूतकाळातल्या गोष्टी काढून बसला किंवा भविष्यकाळातल्या काढतो म्हणून अस्वस्थ आहे. फार महत्वाचं आहे. म्हणून वर्तमान काळाला सगळ्या संतांनी महत्त्व दिलेलं आहे. आणि भूतकाळाला आणि भविष्यकाळाला गाडा म्हणतात, नाहीतर तोच आपल्याला गाडून टाकेल. वर्तमान काळच आपल्याला उपयोगी पडणार आहे. म्हणजे आत्ताचा माझा श्वास आहे ना, हा मी आनंदात घालवता आला पाहिजे. आत्ताचा समोर असणाऱ्या माणसाबरोबर मी आत्ता आनंदी आहे का? बोलतो का? माझ्या चेहऱ्यावरती स्मित आहे का? माझं बोलणं गोड आहे का? हे सगळं पाहता आलं पाहिजे. हा सगळा वर्तमान काळ सांभाळलं म्हणतात. म्हणजे हा दोर जो आहे ना, हा दोराची दोरी आपल्याला कापता येईल, लगेच कट करता येईल. मागे जायचं, पुढं जायचं, सगळंच बंद होईल. मागे पुढे म्हणजे जन्म मृत्यूचे येजदारे आहेत ना, यांचे दोर कापले जातील. हा दोर कापणं, इच्छेचा दोर कापणं म्हणजे जन्म मृत्यूच्या येजदाऱ्या संपवणं आहे. अलीकडचा आणि पलीकडचा तीर आहे असं माऊली म्हणतात. अहम ममतेची या लवड सौरी. अहम आणि ममतेच्या ह्या दोऱ्या आहेत. अहम ममतेची या लवड सवडी, मातेन पवतीची बापुडी. जन्म मरणाची या दुथडी डहुलती ठेली. सारखं जन्म मरण का? असत्य आहे ना. अहम आणि मम या दोन गोष्टीची ज्या दोऱ्या आहेत की ज्या दोऱ्या आपल्याला बांधून टाकतात. आणि म्हणून आपण या दोऱ्या जर कट केल्या, कापल्या ना, तर आपलं जाणं येणं सुद्धा थांबतं. म्हणून इच्छा, त्या चावी फिरवणं आपलं म्हणलं ना, चावी फिरवण्याची दिशा आपल्याला योग्य पकडता आली पाहिजे आणि तरच आपल्याला त्यातून मुक्तीचा अनुभव येईल, अन्यथा येणार नाही. आणि म्हणून इथं माऊली म्हणतात, इच्छा मिली पाहिजे. अभिलाषाची काय म्हटलेलं आहे? अभिलाषाची गाठी, खरी गाठ आहे ती इच्छेची आहे. त्यामुळे इच्छा किती, इच्छा नाही ठेवून सुद्धा मिळतं. बघा गंमत कशी आहे. आपल्याला ते ठरलेल्या गोष्टी आहेत त्या प्राप्तच होतात ना. इच्छा नाही ठेवली तरी मिळतं, इच्छा ठेवली तरी मिळेल याची गॅरंटी नाही. मग आता त्या दोन्हीत नाही आपण बाहेर पडावं ना. इच्छा करायचीही नाही आणि हे नकोही म्हणायचं नाही. नको म्हणणं म्हणजे सुद्धा इच्छाच आहे की. काही गंमत आहे बघा. मला हे नको म्हणजे नको म्हणणं ही इच्छाच आहे हो. आणि मला पाहिजे ही तरी इच्छाच आहे. म्हणजे पाहिजे आणि नको या दोन्हीतून बाहेर पडता आलं पाहिजे, तेव्हा इच्छेचं मरण येतं. आणि इच्छा मेली ना तर जीवपणा संपून जातो आणि जीवनमुक्तीचा अनुभव येतो. शरीर तसंच असतं आणि शरीर चांगलं असतं, व्यवस्थित चालणं बोलणं चालू असतं, आणि इच्छा मेल्यामुळं जीवनमुक्तीचा आनंद उपभोगता येतो. आता हे संत महात्मे अनुभवतात ना जीवनमुक्तीचा अनुभव, परमपूज्य काका अनुभवतात. हा जीवनमुक्तीचा अनुभव आहे. त्यांचं शरीर आहे व्यवस्थित पण इच्छा मेलेली आहे. म्हणून इच्छाला संपवणं हेच आपल्याकडे शस्त्र काय असलं पाहिजे? इच्छेला मारणं. म्हणून शरीर जिवंत असताना सुद्धा आपल्याला या आनंदाचा अनुभव घेता येतो. विधेय मुक्ती वगैरे म्हणतात ना, त्याचा कशाला विचार करायचा? मरणानंतर मुक्त होणार की नाही होणार कुणाला माहिती. लिहिताना फोटोवर पोरं लिहितात कैलासवासी, कै लिहितात पाठीमागं. आपल्या हिंदू धर्मामध्ये कै लिहिण्याची पद्धत आहे. काही वय लिहितात म्हणजे वैकुंठवासी झाले हे पोरांनी ठरवायचं किंवा त्या लिहिणाऱ्या पेंटरनं ठरवायचं त्याला कुठं पाठवायचं आहे. ते वही लिहायचं तर वैकुंठाला पाठवला, कै लिहून कैलासाला पाठवला. आता या वहीचं आणि कैचा काय, मला तरी वाटतंय कै म्हणजे कैदेतून सुटला म्हणून कै लिहायला पाहिजे पाठीमाग. सुटला बिचारा, आता फोटो जाऊन अडकलेला आहे. आणि वही म्हणजे वैतागून गेलेला. ह्या जीवनाचा जो प्रवास आहे ना, खूप माणसं 99% माणसं वैतागलेली आहेत. बरीचशी म्हणतात ना, अहो इच्छा मरणाचा कायदा तरी करा की हो, मरून जाता एकदा. नको वाटायला या पोरांचा सुनेचा त्रास, नको वाटायला ती नातलं, नको वाटायला त्या व्याधी शरीराच्या आहेत ना, एकदा कुठली तरी गोळी एखादी तयार करा मेडिकल स्टोर्समध्ये, जातो आणि आम्ही खातो. इच्छा मरणाचं जर सुरू केलं आणि गोळ्या काढल्या ना, निम्मी जनता संपून जाईल. कारण बऱ्याच जणांना आता तयारी आहेच त्यांची. फक्त मरत नाही म्हणून जगणारी खूप आहेत, पण ही जी आहेत ना, मला काहीतरी करायचं आहे म्हणून जीवनमुक्त राहतात. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. उरलो आता ना, उरलो म्हणजे मग काय संपलं? इच्छा संपल्या.
आणि आता कशासाठी उरलोय मी? जगावर उपकार करण्यासाठी. माझं काहीच देणं गेलं नाही. मी आलोय त्यासाठीच आलोय. आता माझं सगळं संपलं, माझी इच्छा सगळी संपली. तुका म्हणे आता आता म्हणजे माझी इच्छा संपल्यानंतर उरलं उपकारापुरता. आत्ता फक्त उपकारापुरतं उरलं. गाठ संपलेलं आहे, इच्छेचं मरण झालेलं आहे. म्हणून इच्छेचं मरण होणं ही सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे आपल्या दृष्टीनं. आणि आपल्यासमोर मी माझं मरण पाहिले मी डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य, तुकाराम महाराजांचा अभंग आहे. माझे मरण पाहिले मी डोळा. कुठलं मरण पाहिलं? इच्छेचं मरण. माझी इच्छा मरताना मी पाहिली. किती आनंददायी प्रसंग असेल बघा तो. कुठली एखादी इच्छा आहे ना मारून टाकली ना, तर त्याचा त्रास जर छळवणूक आहे ना माझी, तो छळ संपून जातो बघा. ह्या इच्छाच छळतात माणसाला. म्हणजे अभिलाषाची गाठी आहे, आणि गाठी ते खुंटीला बांधलेली आहे. कुठल्या खुंटीला? फलासक्तीच्या. तो फळभोग आहे ना, त्या फळभोगाच्या खुंटीला ती इच्छाचा दोर बांधलेला आहे. तो मी संपवायला पाहिजे, माझा मी संपवायला पाहिजे. मला कळलं पाहिजे चावी कोणत्या दिशेने फिरवायची. म्हणजे तशाच प्रकारचा विचार निघून जातो. भागवतामध्ये वर्णन आहे बघा. भागवत सांगितलं शुकाचार्यांनी परीक्षितला. परीक्षितीचं मरण तक्षक नाग डसून 7 दिवसात परीक्षक मरणार होता. त्याला शाप होता. त्या शापानं तो मरणार होता. आणि मरणार होता म्हणून त्याने सगळ्या ऋषीमुनींना बोलून घेतला आणि उपाय सांगा म्हटले. त्यावेळी शुकाचार्य म्हणले, तू भागवत ऐक, भागवत पुराण, म्हणजे तुला मुक्ती प्राप्त होईल. 7 दिवसात भागवत पुराण शुकाचार्यांनी, श्री शुकाचार्यांनी सांगितलं. आणि शेवटच्या क्षणाला तक्षक नाग आलाय ना, तो तक्षक नाग आला होता चावायला, तोच दंश करणार होता. पण त्यानं फॉर्मॅलिटी म्हणून पूर्ण केली बरं काय. त्याच्या अगोदरच परीक्षित त्यातून निघून गेलेला होता. फक्त शरीर होतं आणि त्या शरीराला त्यानं दंश केला. ह्याचा अर्थ निघून गेला होता म्हणजे काय? त्याच्या इच्छाच संपलेल्या होत्या. त्याला मारणार कोण सांगा ना? कोण मारणार? मृत्यू जो येतो ना, तो इच्छेला मारायसाठी येतो. आणि जीवनमुक्त म्हणतात मी मरतच नाही, कारण त्या अगोदरच मेलेले असतात. स्वतःचं मरण त्यांनी पाहिलेलं असते. कोण मारणार आहे म्हणतात मला? माझ्या शरीराला मारत बस म्हणतात त्या काळाला. हे काळा ये आणि माझ्या शरीराला फार तर मार जा. तुला काय करायचं? व्याधी निर्माण कर, मला त्या शरीराला संपवून टाक, या शरीराला धाव करून टाक, दहन करा. माझा काही संबंध नाही त्याच्याशी, कारण त्यापासून ते बाहेर पडलेले असतात. असं इच्छेचं मरण ज्यांना अनुभवता आलं ना, ती खरे जीवनमुक्तीचा अनुभव घेत असतात. म्हणून इथं म्हटलेलं आहे की इच्छाच आपल्या सगळ्या जन्ममरणाला कारणीभूत आहे. म्हणून इच्छा ज्या आहेत त्या इच्छा हळूहळू हळू कमी करत आणावं, संपवत यावं. ज्यावेळी इच्छा संपते ना, त्यावेळी आसक्ती संपते ना, त्यावेळी आपल्याला ध्यान लागतं, करावं लागत नाही. कारण लागलेलंच असतं. कारण दोरणारे खेचणारे दोर असतात ना, ते बंद झालेत ना. इच्छेचे दोर खेचत असतात नामाला बसलं की, अभ्यासाला बसलं की, तर हे खेचणारे दोरच बंद होतात आणि आपण शांततेचा अनुभव घेत असतो. नाम शांतपणे घेत असतो, हलकेपणा वाटत असतो. म्हणून माऊलींनी 2 ओळीमध्येच या श्लोकाचा अर्थ केलेला बघा. एरू कर्म बंधे किरीटी, अभिलाषाची या गाठी, कळासाला कुंटी फळभोगाच्या. अशी 72 नंबरची ओळी आपण एकच पाहू शकलो. आज वेळ संपलेली आहे, आपल्याला थांबावं लागतं. आजची सेवा श्री गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री